रविवार 20 एप्रिल 2025 ते शनिवार 26 एप्रिल 2025 या आठवड्याचा आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यामधील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहे। रविवारी 20 एप्रिल रोजी भानुसप्तमी आहे। सोमवार 21 एप्रिल रोजी कालाष्टमी आहे। गुरुवारी 25 एप्रिल रोजी प्रदोष आहे आणि शनिवारी 26 एप्रिल रोजी शिवरात्री आहे। या आठवड्यामधील चंद्राचं भ्रमण प्रमुखतः धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीमध्ये आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्याची सुरुवात उत्तम लाभाने होणार आहे। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीपासून लाभ झालेला आहे। या आठवड्यामधील सुरुवातीचे 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत, त्यामुळे तुम्ही या उत्तम ग्रहदशेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। या आठवड्याचे सुरुवातीचे 5 दिवस म्हणजे 20, 21, 22, 23 आणि 24 एप्रिल तुम्हाला उत्तम लाभाचे आहेत। मोठे अधिकार तुम्हाला यामध्ये प्राप्त होतील। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल। महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेलं हे अनुकूल ग्रहमान तुमच्या प्रगतीचा वेग वाढवणारे ठरेल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठे मान सन्मान प्राप्त होतील। अधिकारी वर्गासाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे। सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। पूर्वी केलेल्या कामाचा तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभ होईल। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरू शकतील, त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी देखील हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। कमोडिटी मार्केट, शेअर्स, शेतीशी निगडित व्यापार करणारी मंडळी, लोखंडाशी निगडित व्यापार करणारे मंडळी, कारखानदार आणि भागीदारी व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकाल। तुमच्या भवितव्याशी निगडित असलेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। व्यावसायिकांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला लाभ देणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा भाग्यवृद्धिकारक आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला योजना राबवता येतील। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा तुम्हाला पूर्ण करता येतील। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्हाला नवीन संधींचा लाभ होईल। हा आठवडा पूर्वी केलेल्या कामांमधून तुम्हाला यश देणारा, फल देणारा ठरेल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा आहे। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि परदेशामध्ये शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। हा आठवडा तुम्हाला उत्तम मार्गदर्शनाचा जाईल। गृहिणींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला दूरच्या प्रवासाचे योग संभवतात। कुटुंबासमवेत तुम्ही एखाद्या सहलीचे बेत आखाल। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये कमी होतील। ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होईल। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। आरोग्याच्या तक्रारी तुमच्या कमी होतील। आठवड्याच्या सुरुवातीचे हे 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत, परंतु शेवटचे 2 दिवस म्हणजे 25 आणि 26 एप्रिल हे तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। व्यावसायिकांसाठी, नोकरदार मंडळींसाठी, विद्यार्थी, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आठवड्याचे हे शेवटचे 2 दिवस प्रतिकूलता प्रदान करणारे आहेत, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। 25 आणि 26 एप्रिल या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते आणि तुमचे गुंतवणुकीच्या दृष्टीने अंदाज चुकू शकतात, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। या 2 दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। व्यावसायिकांनी आणि नोकरदार मंडळींनी शेवटच्या या 2 दिवसांमध्ये तुमच्या सहकाऱ्यांशी, तुमच्या कामगारांशी किंवा तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या मंडळींशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद आणि वादविवाद वाढवू नये। महत्त्वाचे निर्णय घेत असताना या 2 दिवसांमध्ये दक्षता बाळगणं गरजेचं आहे। हा आठवडा तुम्हाला प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देईल, परंतु शेवटच्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। सोमवारी 21 एप्रिल रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावं। तिथं हार, नारळ आणि ओटी अर्पण करावी आणि त्याचबरोबर कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन एक हार, नारळ, टोपी, उपरणं, पांढरे पेढे आणि 21 रुपये दक्षिणा अर्पण करून कार्यसिद्धीस जाण्यासाठी, कार्यक्षेत्रामधील अडीअडचणी कमी होण्यासाठी प्रार्थना करावी। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे, उत्तम लाभ देणारा आहे, परंतु आठवड्याच्या सुरुवातीचा पहिला दिवस म्हणजे 20 एप्रिल हा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। 20 एप्रिल रोजी तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारी देखील वाढू शकतात, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। त्यानंतर येणारे 6 दिवस
म्हणजे 21, 22, 23, 24, 25 आणि 26 एप्रिल हे 6 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। या 6 दिवसांमध्ये तुम्हाला उत्तम लाभ होतील, नवीन योजना राबवता येतील, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। व्यावसायिकांची आर्थिक आवक या 6 दिवसांमध्ये वाढलेली असेल। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठे अधिकार प्राप्त होण्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ लाभेल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। वाहन वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे। स्थावर मालमत्तेशी निगडीत, संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। विवाह इच्छुकांचे विवाह जमण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणारा आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीने करावं। या आठवड्यामध्ये तुम्हाला अनेक मोठे लाभ होण्याचे आणि अनेक मोठ्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला उत्तम लाभाचे ठरतील। व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणारा ठरेल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। व्यवसायामध्ये यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, वाहनांची खरेदी करणं किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू करणं यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवावा। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय किंवा त्या दृष्टीने तुम्ही केलेला प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम यश आणि लाभ देणारा ठरेल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा नवीन योजनांचा पाठपुरावा करण्याचा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतील। तुमच्यावर काही मोठ्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे। या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल आणि तुमच्या समय सूचकतेचं सर्वांकडून कौतुक होईल। या आठवड्यामध्ये नोकरदार मंडळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतील। या आठवड्यामध्ये तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल। भावंडांशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये देखील यश येईल। घरातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीची चिंता तुम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये होती, ती चिंता या आठवड्यामध्ये कमी होईल। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावा। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल, नवीन योजना राबवण्याचा जाईल। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा आहे, अशा विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। या आठवड्यामध्ये केलेला प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल, त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्नरत राहावं। गृहिणींसाठी हा आठवडा आनंददायक आहे। या आठवड्याच्या सुरुवातीचा 20 एप्रिल हा एक दिवस वगळता तुम्हाला इतर 6 दिवस लाभ देणारे ठरतील। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। कुटुंबासमवेत आणि आप्त स्वकीयांच्या आणि नातेवाईकांच्या समवेत तुम्ही आनंदी दिवस घालवू शकाल। या आठवड्यामध्ये गृहिणींसाठी मोठ्या संधींचा लाभ देणारं ग्रहमान आहे। सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। ज्या गृहिणींचे लघु उद्योग आहेत किंवा गृह व्यवसाय आहेत, अशा महिलांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। मोठ्या संधींचा या आठवड्यामध्ये लाभ होईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा देखील करता येईल। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरू शकतो। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा पूर्वी केलेल्या कामाचा लाभ होण्याचा आहे, त्यामुळे पूर्वी जर तुम्ही काही गुंतवणूक केली असेल, काही वडिलोपार्जित संपत्तीशी किंवा तुमच्या स्थावर मालमत्तेशी निगडीत काही अडीअडचणी असतील, काही कायदेशीर प्रकरणं असतील, ते सोडवण्यामध्ये तुम्हाला या आठवड्यामध्ये यश येणार आहे। त्यामुळे हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल, नवीन योजना राबवण्याचा जाईल। सोमवारी 21 एप्रिल रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कालभैरव आणि जोगेश्वरी मातेचं दर्शन घ्यावं आणि गुरुवारी 25 एप्रिल रोजी येणाऱ्या प्रदोषाच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन एक मुठ तांदूळ, एक नारळ आणि एक पांढरं वस्त्र अर्पण करावं आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। या आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। समोरच्या व्यक्तीचा देखील तुम्हाला योग्य अंदाज आल्याशिवाय तुम्ही तुमच्या मनातील भावना, तुमची मतं तुम्ही व्यक्त करू नयेत। या आठवड्यामध्ये कदाचित तुमच्या हितशत्रूंच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। या आठवड्यातील सुरुवातीचे 3 दिवस म्हणजे 20, 21 आणि 22 एप्रिल हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 3 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते आणि आर्थिक गुंतवणूक करत असताना तुमची फसवणूक होऊ शकते, त्यामुळे प्रसंग परिस्थितीचं अवधान राखून गुंतवणूक करावी। अनोळखी व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार करत असताना दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। या आठवड्यामधील शेवटचे 4 दिवस म्हणजे 23, 24, 25 आणि 26 एप्रिल हे 4 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे आणि भाग्यवृद्धीचे आहे। त्यामुळे तुमच्या आठवड्याची सुरुवात जरी तुम्हाला थोडी सावधपणे किंवा थोडी संथपणे करावी लागली, तरी त्यानंतर येणारे 4 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील। आठवड्याच्या सुरुवातीला बाळगलेला हा संयम तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल
आणि तुमच्या संयमाला उत्तम यश प्राप्त होईल। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरू शकतो। व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आहे, नवीन योजनांचा पाठपुरावा करण्याचा आहे, कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करण्याचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। आठवड्याच्या सुरुवातीच्या 3 दिवसांमध्ये तुमच्या सहकाऱ्यांसोबत, तुमच्या भागीदारासोबत किंवा तुमच्या कामगारांसोबत तुम्हाला काही मतभेदाला सामोरं जावं लागेल। या ठिकाणी तुम्ही शांत चित्ताने, स्थिर मनाने निर्णय घ्यावेत, प्रसंगी माघार घ्यावी। कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही वाढवू नये। हा आठवडा व्यावसायिकांसाठी लाभदायक आहे, परंतु काही संयम तुम्हाला बाळगणं गरजेचं आहे। महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। व्यावसायिकांना या आठवड्यामध्ये उत्तम संधींचा लाभ होणार आहे, परंतु प्रसंग परिस्थितीचा अवधान राखून वागणं गरजेचं आहे। नोकरदार मंडळींना या आठवड्यामध्ये मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल। अधिकारी वर्गाची तुमच्यावर मर्जी राहील, परंतु काही मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील। या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुम्हाला सहकाऱ्यांचं सहकार्य प्राप्त होऊ शकतं। आठवड्याचे शेवटचे 4 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा जरी असला तरी उत्तम संधींचा लाभ देणारा ठरेल। या आठवड्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासेल, त्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं, घरातील मंडळींचं आणि मित्रमंडळींचं सहकार्य देखील प्राप्त होईल। ज्या विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहायला गेलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी स्थलांतर केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना आठवड्याच्या सुरुवातीचा 3 दिवसाचा काळ हा सावधपणे व्यतीत करावा लागेल। तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घेण्यामध्ये थोडी अडचण येण्याची शक्यता आहे। गृहिणींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। कुठल्याही अनोळखी व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार करत असताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा आठवडा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। या आठवड्यामध्ये आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या या संमिश्रतेचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि तुमच्या अनुकूल ग्रहमानाचा प्रभाव वाढवण्यासाठी तुम्ही सोमवारी 21 एप्रिल रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या 3 सांजेच्या वेळेस कालभैरव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि हार फुलं अर्पण करून कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये दक्षतापूर्वक वागावं। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु तुम्ही दक्षतापूर्वक वागणं देखील गरजेचं आहे। या आठवड्यामधील 3 दिवस म्हणजे 20, 23 आणि 24 एप्रिल हे 3 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। या 3 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल। नवीन योजना राबवत असताना तुम्हाला काही अडचणींना सामोरं जावं लागेल। आठवड्याच्या मध्यामध्ये आलेले 23 आणि 24 एप्रिल हे 2 दिवस तुमच्या प्रगतीचा वेग मंदावणारे ठरू शकतात, त्यामुळे दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। अनपेक्षितपणे काही मोठे खर्च उद्भवू शकतात, काही आजारपण उद्भवू शकतात। घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला यामध्ये सतावेल। या आठवड्याच्या मध्यामध्ये आलेले हे 23 आणि 24 एप्रिल हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। यासाठी तुम्हाला आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कुणालाही गृहीत धरू नये। प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींना गृहीत न धरल्यास तुम्हाला हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। 21 आणि 22 एप्रिल हे 2 दिवस तुम्हाला व्यावसायिक स्थिरता देणारे ठरतील, तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणारे ठरतील, वैवाहिक सौख्य देणारे ठरतील। त्यामुळे 21 आणि 22 या 2 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। भाग्यकारक ग्रहमानाचा यामध्ये तुम्हाला लाभ होईल। आठवड्याचं नियोजन करत असताना काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास तुम्ही 21, 22, 25 आणि 26 एप्रिल हे 4 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत। महत्त्वाचे निर्णय घेत असताना या 4 दिवसांमध्ये घ्यावेत। व्यावसायिकांसाठी या आठवड्याचा आलेख हा चढ उताराचा असेल, त्यामुळे दक्षतापूर्वक वागावं। प्रसंग परिस्थितीचं अवधान राखून वागावं। वरिष्ठांशी, सहकाऱ्यांशी आणि कामगारांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद या आठवड्यामध्ये वाढवू नये। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरेल, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। बदली, बढती किंवा पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। या आठवड्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल। वरिष्ठांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद किंवा वादविवाद तुम्ही या आठवड्यात वाढवू नये। हा आठवडा जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत केल्यास नोकरदार मंडळींना महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या भवितव्याशी निगडीत महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासेल आणि तशी परिस्थिती निर्माण होईल। यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य देखील प्राप्त होणार आहे। उत्तम मार्गदर्शन तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। आरोग्याच्या तक्रारींकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष करू नये। असंगाशी संग या आठवड्यामध्ये तुम्ही टाळावा। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे। या आठवड्यामध्ये तुमच्याकडे पाहुण्यांची वर्दळ वाढेल, त्यामुळे काही दगदगीचे दिवस तुमचे जाण्याची शक्यता आहे।
परंतु तुम्हाला मनाप्रमाणे दिवस व्यतीत करता येईल। कौटुंबिक सौख्य आणि संतती सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यात प्राप्त होईल। आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये थोड्या वाढतील। प्रवास करत असताना तुम्ही आरोग्याची विशेष दक्षता घेणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या या संमिश्र लाभाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवारी 21 एप्रिल रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन हार, नारळ आणि ओटी अर्पण करावी आणि बाहेर बसलेल्या गरजूंना हिरव्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे, कारण या आठवड्यामध्ये तुमच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या आठवड्याची सुरुवात थोडी नकारात्मकतेने होईल, परंतु काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे यश प्राप्त करण्यासाठी थोडी दगदग, धावपळ करावी लागेल। तुमच्या या कष्टाला निश्चितपणे भविष्यामध्ये यश येणार आहे। या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न तुमच्या यशाची पायाभरणी करणारे ठरतील। त्यामुळे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही या आठवड्यात जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। निस्वार्थपणे काम करावं। घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी सोडवाव्यात। कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा राबता ठेवावा, त्यांच्याशी मतभेद टाळावेत। व्यवसायामध्ये देखील तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान प्राप्त होऊ शकतं, परंतु तुम्हाला प्रत्येक दिवस सावधपणे व्यतीत करावा लागेल। हा आठवडा तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास व्यवसायामधील अडीअडचणी कमी होऊ शकतात। गुंतवणुकीच्या दृष्टीने हा आठवडा प्रतिकूलता दर्शवत आहे, त्यामुळे सावधपणे निर्णय घ्यावेत। खर्चाच्या प्रमाणात या आठवड्यामध्ये वाढ होईल आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारी देखील वाढण्याची शक्यता आहे। महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये विशेष सावध राहावं। नोकरदार मंडळींनी या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद या आठवड्यामध्ये टाळणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। तुमच्या वरिष्ठांसोबत, सहकाऱ्यांसोबत, मित्रमंडळींसोबत तुम्ही वादविवाद आणि मतभेद टाळावेत। महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। गृहिणींसाठी हा आठवडा दगदगीचा जाण्याची शक्यता आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये या आठवड्यात वाढ होईल। या आठवड्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास विशेष दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील, परंतु काही मनाविरुद्ध घटना या आठवड्यामध्ये घडण्याची शक्यता आहे। एकंदरीतच सिंह राशीच्या दृष्टीने हा आठवडा थोडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। जरी अशी विपरीत परिस्थिती असली तरी देखील या आठवड्यामधील 23 आणि 24 एप्रिल हे 2 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत आणि भाग्यवृद्धी करणारे आहेत। या 2 दिवसांमध्ये व्यावसायिकांसाठी, नोकरदार मंडळी, विद्यार्थी, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम लाभाचं ग्रहमान प्राप्त होणार आहे। या 2 दिवसांमध्ये तुम्ही कौटुंबिक अडीअडचणी सोडवू शकाल, व्यावसायिक निर्णय घेऊ शकाल, नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवू शकाल। विद्यार्थ्यांसाठी देखील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या आठवड्यामधील 23 आणि 24 एप्रिल हे 2 दिवस महत्त्वाचे आहेत। या 2 दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरू शकतील। त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी हा आठवडा जास्तीत जास्त संयमाने व्यतीत करावा। प्रसंग परिस्थितीचं अवधान राखावं। कुठल्याही स्वरूपामध्ये घाईघाईमध्ये उतावीळपणे निर्णय घेऊ नये। जास्तीत जास्त सावधानता बाळगल्यास या आठवड्यामध्ये तुम्हाला कुठलंही मोठं नुकसान संभवत नाही। या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी 21 एप्रिल रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कालभैरव मंदिरामध्ये जाऊन हार, नारळ, टोपी, उपर्ण, पाव किलो पेढे, 21 रुपये दक्षिणा कालभैरवाकडे अर्पण करावी आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी, कार्यक्षेत्रातील अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी। त्यानंतर गुरुवारी 25 एप्रिल रोजी येणाऱ्या प्रदोषाच्या तिन्ही सांजेच्या वेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ओम नमः शिवाय या बीजमंत्राचा जप करावा। 1 मुठ तांदूळ, पांढरं वस्त्र आणि 1 नारळ महादेवाला अर्पण करावं। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे। महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आहे। आठवड्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला महत्त्वाचे काही निर्णय घेण्यासाठी ग्रहांची साथ लाभणार आहे। नवीन योजना राबवण्यासाठी, काही नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी तुमच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होतील। या तुम्ही पूर्ण देखील करू शकाल। या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम ग्रहदशेचा लाभ होईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेता येतील। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारे ठरेल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। तुमच्या मनोइच्छित कामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। आठवड्याच्या सुरुवातीचे 3 दिवस म्हणजे 20, 21 आणि 22 एप्रिल हे 3 दिवस तुमची भाग्यवृद्धी करणारे आहेत, कौटुंबिक सौख्य देणारे आहेत, कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला साथ देणारे आहेत, राहत्या घराशी निगडीत तुमच्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील, महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील। घरामध्ये काही बदल अपेक्षित असल्यास, जसं काही रिन्युएशन असेल, काही गृहोपयोगी वस्तूंची खरेदी असेल, त्यासाठी तुम्ही प्रयत्न
प्रयत्न करावेत, त्यामध्ये तुम्हाला यश येईल। या आठवड्याची सुरुवात तुमची भाग्यवृद्धिकारक होणार आहे, महत्त्वपूर्ण निर्णयांनी होणार आहे। गुंतवणुकीच्या दृष्टीने आठवड्याच्या सुरुवातीचे हे 3 दिवस तुम्हाला लाभ देणारे ठरतील। नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्याच्या सुरुवातीला पाठपुरावा करता येईल। कमोडिटी मार्केट शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आठवड्याच्या सुरुवातीचे 3 दिवस तुमची भाग्यवृद्धी करणारे आहेत। मात्र त्यानंतर येणारे 2 दिवस म्हणजे 23 आणि 24 एप्रिल हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। या 2 दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी। या 2 दिवसांमध्ये कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये कारखानदार मंडळी व्यावसायिकांसाठी सावधपणे व्यतीत करण्याचे आहेत। व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे, महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। व्यावसायिकांसाठी या आठवड्याच्या सुरुवातीचे 20, 21, 22 एप्रिल आणि त्यानंतर आठवड्याच्या शेवटचे म्हणजे 25 आणि 26 एप्रिल हे 2 दिवस उत्तम लाभाचे आहेत। एकंदरीतच या आठवड्यामधील 5 दिवस व्यावसायिकांना उत्तम लाभाचे जातील। नोकरदार मंडळींसाठी देखील या आठवड्यामध्ये उत्तम ग्रहमानाचा लाभ होईल। आठवड्याच्या मध्यामध्ये येणारे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर 5 दिवसांमध्ये तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल। सहकाऱ्यांसोबत तुमचा राबता चांगला राहील। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल आणि नवीन योजना राबवता येतील। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे। विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये प्रवासाचे योग संभवतात, कदाचित काही दगदगीचे आणि धावपळीचे योग तुम्हाला संभवतील। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येतील। विद्यार्थ्यांची शैक्षणिक कर्ज मंजूर होण्याच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये ग्रहांची साथ लाभेल, त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या देखील सुटतील। गृहिणींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे, भाग्यवृद्धिकारक आहे, कौटुंबिक सौख्याचा आहे। कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यात पाठपुरावा करता येईल। ज्येष्ठ नागरिकांनी या आठवड्यामध्ये आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये। तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे, परंतु आर्थिक स्थिरता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल आणि सर्वांचं सहकार्य देखील प्राप्त होईल। सोमवारी 21 एप्रिल रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं। गुरुवारी 25 एप्रिल रोजी येणाऱ्या प्रदोषाच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन ओम नमः शिवाय या बीज मंत्राचा जप करावा आणि गरजूंना पांढऱ्या रंगाच्या अन्न पदार्थांचं दान करावं। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। आठवड्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतील। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। या आठवड्यामधील 20, 21, 22, 23 आणि 24 एप्रिल हे तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। आठवड्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजे 25 आणि 26 एप्रिल हे तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला काही प्रवासाचे योग देखील संभवतात। व्यवसाय नोकरी निमित्त तुमचे प्रवास घडतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वांचं सहकार्य देखील तुम्हाला प्राप्त होईल। हा आठवडा अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करण्यासाठी साथ देणारा ठरेल। संतती सौख्य, वास्तू सौख्य, कौटुंबिक सौख्य आणि वाहन सौख्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा आठवडा तुम्हाला साथ देणार आहे। व्यवसायामध्ये महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। व्यवसायामध्ये यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, वाहनांची खरेदी करणं, कामगारांशी निगडीत काही अडीअडचणी असतील तर त्या सोडवणं यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल। नोकरदार मंडळींसाठी या आठवड्यामध्ये नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा तुम्हाला पूर्ण करता येतील। मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा प्रवासाचा आहे। कदाचित काही परदेशी प्रवासाचे योग तुम्हाला संभवतील किंवा त्या दृष्टीने तुमच्या नावाची वर्णी लागेल। महत्त्वाच्या निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येणार आहे। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल, नवीन योजना राबवण्याचा जाईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल आणि तुमच्या मनासारखी योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये आखता येतील। गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये गृहिणींच्या मनामध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेल्या शंका आणि अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल। त्या दृष्टीने तुम्हाला मार्गदर्शन लाभेल। ज्या महिलांचे गृह उद्योग आहेत, स्वतंत्र व्यवसाय आहेत, ज्या महिला नोकरीमध्ये व्यस्त असतात अशा महिलांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने तुम्हाला उत्तम संधी प्राप्त होतील। या आठवड्यामध्ये केलेला प्रयत्न हा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल। त्यामुळे तुळ राशीच्या महिलांनी या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत। तुळ राशीच्या महिलांच्या व्यवसाय आणि नोकरीशी निगडीत अडीअडचणी सुटतील। सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल।
विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये वाढू शकतील, त्यामुळे विशेष दक्षता घ्यावी। जुने आजार पुन्हा उद्भवू शकतील, उष्णता आणि वाताचे विकारांकडे दुर्लक्ष करू नये। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला या आठवड्यामध्ये उत्तम आर्थिक लाभ होतील। सोमवारी 21 एप्रिल रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कालभैरव आणि जोगेश्वरीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं। हार, नारळ, फुलं आणि पांढरे पेढे 21 रुपये दक्षिणा अर्पण करावी आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी, अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। या आठवड्यामधील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही, त्यामुळे तुम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा। महत्त्वाचे निर्णय घेत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी केलेला आळस, केलेली दिरंगाई हे तुम्हाला दूरगामी नुकसान देणारे ठरेल। त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीने करावं। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये जास्त प्रयत्न करावेत। महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे। वाहन सौख्य, वास्तू सौख्य, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये देखील तुम्हाला यश येणार आहे। त्यामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या आजूबाजूचं वातावरण जे गढूळ झालं होतं हे दूर करण्यासाठी आणि तुमची बाजू सिद्ध करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे। त्या दृष्टीने तुम्हाला सर्वांचं मार्गदर्शन देखील प्राप्त होणार आहे। हा आठवडा अनेक अर्थाने तुम्हाला लाभ देणारा ठरेल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने, व्यवसायामध्ये स्थिरता लाभण्याच्या दृष्टीने, आर्थिक स्थिरता लाभण्याच्या दृष्टीने तुम्हाला हा आठवडा साथ देणारा ठरेल। व्यावसायिकांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवता येतील। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उत्तम लाभाचा ठरेल। 29 मार्च रोजी शनीचं मीन राशीमध्ये भ्रमण सुरू झालेलं आहे आणि याचा तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त झालेला आहे। त्यामुळे गुरुची स्थिती, शनीची स्थिती पाहता हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या यशाची अपेक्षा करत होता, ज्या आर्थिक स्थिरतेची अपेक्षा करत होता, ती आर्थिक स्थिरता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होऊ शकते। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। हा आठवडा तुम्हाला दूरगामी लाभ देणारा ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करावेत, महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या दृष्टीने विचार करावेत, जास्तीत जास्त प्रयत्नांमध्ये राहावं। गृहिणींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। गेल्या काही दिवसांपासून कुटुंबामध्ये निर्माण झालेली अस्थिरता किंवा काही असंतोष असेल, काही मतभेद असतील, हे दूर करण्यामध्ये तुम्हाला यश येईल। त्या दृष्टीने तुम्ही पाठपुरावा करणं आणि तुम्ही पुढाकार घेणं आवश्यक आहे। तुम्ही पुढाकाराने सोडवलेल्या काही अडीअडचणी, काही गैरसमज तुम्हाला कौटुंबिक प्रतिष्ठा वाढवणारे ठरणार आहेत। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल। नवीन योजना राबवण्याचा ठरेल। तुमच्या मनातील इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारा ठरेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून, कामातून तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतील। स्थावर मालमत्तेशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये कमी होतील, त्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल। या आठवड्यामधील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही, परंतु काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला जी ग्रहांची किंवा दैवतांची साथ पाहिजे, त्यासाठी सोमवारी 21 एप्रिल रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलदैवत कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि कालभैरवाला हार, नारळ, टोपी, उपर्ण, पांढरे पेढे 21 रुपये दक्षिणा अर्पण करावेत आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी आणि अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी। धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने, आर्थिक स्थिरता लाभण्याच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। गुंतवणुकीच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। कम्युनिटी मार्केट, शेअर्समध्ये, जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरेल। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला साथ देणारी ठरेल। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणारा असेल। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेण्याची गरज भासेल। त्यासाठी तुम्हाला सहकाऱ्यांचं आणि वरिष्ठांचं सहकार्य देखील प्राप्त होणार आहे।
या आठवड्यातील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा. तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. नवीन योजना राबवण्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे. हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल, त्यामुळे व्यावसायिकांसाठी या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय उत्तम लाभाचे ठरतील. यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, व्यवसायामध्ये वाहनांची खरेदी करणं, कामगारांशी निगडीत अडीअडचणी सोडवणं यासारखे महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घेऊ शकाल. हा आठवडा अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करण्याचा आहे. नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रवासाचा आहे. मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या नोकरदारांसाठी या आठवड्यामध्ये प्रवासाचे योग संभवतात. परदेशामध्ये प्रवास करणं, वास्तव्य करणं यासारखे योग तुम्हाला संभवतात. या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम संधींचा लाभ होईल. नोकरीमध्ये अपेक्षित असलेले जर काही बदल असतील ते बदल घडवण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आहे. ज्या विद्यार्थ्यांची परदेशामध्ये शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याचे योग आहेत. या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न, या दृष्टीने केलेला पाठपुरावा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देणारा ठरेल. गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. तुमच्या मनातील इच्छा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा आहे. प्रवासाचे योग तुम्हाला संभवतात. भावंडांशी, कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. आप्त स्वकीयांच्या सानिध्यामध्ये हा आठवडा तुमचा आनंदामध्ये जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. सोमवारी 21 एप्रिल रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कालभैरव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं. कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं. गरजूंना हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचं अन्नपदार्थ दान करावं आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे. तुमच्या लाभाच्या प्रमाणामध्ये वाढ करणारा हा आठवडा आहे. या आठवड्यामध्ये तुमचे निर्णय योग्य ठरणारे आहेत. 7.5च्या कालखंडानंतर आलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण आठवडा आहे. ग्रहांची लाभलेली ही अनुकूलता तुमची पदप्रतिष्ठा वाढवणारी ठरू शकते. या आठवड्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेण्यासाठी ग्रहांची साथ लाभणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील. व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल. 7.5च्या कालखंडामध्ये जे निर्णय तुमचे चुकले होते, ज्या योजना तुमच्या प्रलंबित होत्या, त्या चुकलेल्या निर्णयांचा तुम्ही पुन्हा पाठपुरावा करावा, त्या योजनांचा पाठपुरावा करावा. हे पूर्ण होण्याच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे. तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत. या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न हे तुम्हाला दूरगामी येणाऱ्या अनेक वर्ष तुम्हाला लाभ देणारे ठरतील. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा तुमच्या यशाची पायाभरणी करणारा ठरू शकतो. या आठवड्यामध्ये तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घेता येणार आहेत. वाहन, वास्तू सौख्य, कौटुंबिक सौख्य, संतती सौख्य सर्व गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होऊ शकतात. आठवड्याच्या सुरुवातीचा पहिला एक दिवस म्हणजे 20 एप्रिल हा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा. त्यानंतर येणारे 6 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत. विरोधकांवर मात करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल. नोकरीमध्ये निर्माण झालेली अंतर्गत स्पर्धा तुम्हाला उत्तम पद्धतीने हाताळता येतील. त्यामध्ये तुम्हाला यश येईल. तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होणार आहे. तुमचे आर्थिक निर्णय या आठवड्यामध्ये योग्य ठरणारे आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे. शेअर्स, कमोडिटी मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी उत्तम लाभाचा ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येणार आहेत. 7.5च्या कालखंडामध्ये ज्या अडीअडचणी तुम्हाला आल्या होत्या त्या अडीअडचणी सोडवता येतील. व्यवसायाची पुनर्बांधणी करणं, व्यवसायाची घडी पुन्हा बसवणं यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये यश प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत आणि योजनाबद्ध पद्धतीने वागणं गरजेचं आहे. नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा अनेक संधींचा लाभ देणार आहे. नोकरीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न कराल. नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही पाठपुरावा करावा. बढती, बदली, पगारवाढ तुमची होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेले आर्थिक लाभ तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होऊ शकतील. त्या दृष्टीने तुम्ही पाठपुरावा करावा. वरिष्ठांचा आणि सहकाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य प्राप्त होईल. विशेषतः सरकारी नोकरीमध्ये असलेल्या किंवा शासकीय नोकरीमध्ये असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा आहे.
वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल, त्यांची मर्जी तुमच्यावर राहील। नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला या आठवड्यामध्ये पार पाडता येतील आणि त्याचं सर्वांकडून कौतुक देखील होईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा जाईल। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा तुम्हाला पूर्ण करता येतील। 7.5च्या कालखंडामध्ये तुम्हाला निर्माण झालेला मानसिक तणाव या आठवड्यामध्ये कमी होईल। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। आर्थिक लाभाचं प्रमाण देखील तुमचं वाढेल। ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये कमी होतील आणि महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील। कुटुंबातील सदस्यांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। सोमवारी 21 एप्रिल रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन ओटी भरावी आणि गरजूंना हिरव्या रंगाच्या अन्नपदार्थांचं आणि वस्त्राचं दान करावं। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याची सुरुवात थोडी सावधपणे करणं गरजेचं आहे। या आठवड्याच्या सुरुवातीचे 3 दिवस म्हणजे 20, 21 आणि 22 एप्रिल हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 3 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते। तुमचे गुंतवणुकीचे अंदाज चुकू शकतात। महत्त्वाचे निर्णय घेत असताना या 3 दिवसांमध्ये तुम्ही दक्षता बाळगणं गरजेचं आहे। आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेलं हे नकारात्मक ग्रहमान तुमच्या कार्यक्षेत्रावर विपरीत परिणाम करणार नाही याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांनी विशेष दक्षता बाळगावी। 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाशी तुम्ही मतभेद वाढवू नये, वादविवाद वाढवू नये। या आठवड्यामध्ये थोडा मानसिक ताणतणाव तुमचा वाढण्याची शक्यता आहे। महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास वरिष्ठांचा किंवा सहकाऱ्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरू शकतो, परंतु तुमच्या संयमाची परीक्षा पाहणारा देखील ठरणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला राखलेला हा संयम तुम्हाला आठवड्याच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये उत्तम लाभ देणार आणि भाग्यवृद्धी करणार आहे। 23, 24, 25 आणि 26 एप्रिल हे 4 दिवस तुमच्यासाठी उत्तम लाभाचे आणि भाग्यवृद्धीचे आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणार आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे। आर्थिक नियोजन तुमचं या 4 दिवसांमध्ये योग्य ठरणारे आहे, त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने 20, 21 आणि 22 एप्रिल हे 3 दिवस तुम्ही वर्ज्य करावेत आणि 23, 24, 25 आणि 26 एप्रिल हे 4 दिवस तुमच्यासाठी तुम्ही राखून ठेवणं गरजेचं आहे। या 4 दिवसांमध्ये तुमचे गुंतवणुकीच्या दृष्टीने निर्णय अचूक ठरतील। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारे ठरतील। हा आठवडा तुम्हाला जरी संमिश्र लाभाचा असला तरी भाग्यवृद्धी करणारा देखील आहे। त्यासाठी तुम्हाला संयमानं वागणं गरजेचं आहे आणि प्रसंग परिस्थितीचं अवधान राखून निर्णय घेणं गरजेचं आहे। व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। आठवड्याची सुरुवात जरी तुमची थोडी संथपणे झाली, थोडी नकारात्मकतेने झाली, तरी आठवड्याच्या मध्यानंतर तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे आणि तुमच्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करता येतील आणि तुमच्या आर्थिक लाभाचं प्रमाण देखील आठवड्याच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये वाढलेलं असेल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा वरिष्ठांची मर्जी राखण्याचा जाईल। सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी मतभेद या आठवड्यामध्ये टाळावेत। महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा दगदगीचा आणि धावपळीचा जाण्याची शक्यता आहे। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा जाण्याची शक्यता आहे। वरिष्ठांचं सहकार्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होऊ शकतं। गृहिणींसाठी हा आठवडा दगदगीचा जाईल। पाहुण्यांची वर्दळ या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे। खर्चाच्या प्रमाणात देखील वाढ होण्याची शक्यता आहे। गृह उपयोगी वस्तूंच्या दुरुस्तीचं काम या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे। घरातील काही वस्तू बिघडण्याची शक्यता आहे। तुमचं मनचित्त स्थिर ठेवून तुम्ही निर्णय घ्यावेत आणि वागावं। हा आठवडा जरी संमिश्र लाभाचा असला तरी गृहिणींसाठी या आठवड्यामध्ये त्यांच्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करता येतील आणि आनंदाचे क्षणही तुम्हाला उपभोगता येतील। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणारा ठरू शकतो आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारी देखील वाढवणारा ठरू शकतो। त्यामुळे उष्णता आणि वाताचे विकार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी। या आठवड्याच्या सुरुवातीपासून निर्माण झालेल्या ग्रहांच्या नकारात्मकतेचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही सोमवारी 21 एप्रिल रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस कालभैरव मंदिरामध्ये जाऊन कालभैरव अष्टकाचा 3 वेळा पाठ करावा आणि हार, नारळ, टोपी, उपर्ण, 21 रुपये दक्षिणा आणि पांढरे पाव किलो पेढे कालभैरवाला अर्पण करावेत आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी, अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी। मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। प्रसंग परिस्थितीचं अवधान राखून या आठवड्यामध्ये तुम्ही वागणं गरजेचं आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु विशेष दक्षतापूर्वक वागावं। नवीन योजना राबवत असताना विशेष सावध राहावं।
महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करत असताना दक्षता बाळगावी। या आठवड्यामध्ये तुमच्या साडेसातीची तीव्रता वाढणार आहे, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। कुठल्याही स्वरूपामध्ये कोणाशीही तुम्ही वादविवाद वाढवू नये, प्रसंगी माघार घेणं जास्त योग्य असेल। या आठवड्यामध्ये कामगारांशी वादविवाद वाढल्यास याचे दूरगामी नुकसान तुम्हाला भोगावं लागू शकतं। हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींनी सावधपणे व्यतीत करावा। आठवड्याच्या सुरुवातीचे 3 दिवस म्हणजे 20, 21 आणि 22 एप्रिल हे 3 दिवस तुम्हाला लाभदायक आहेत, तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठीचे आहेत। या 3 दिवसांमध्येच तुम्ही आठवड्याचं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास ग्रहांच्या कुठल्याही प्रतिकूलतेचा प्रभाव तुमच्यावर होणार नाही, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत आणि नियोजनबद्ध राहावं। आठवड्याच्या मध्यातले 2 दिवस म्हणजे 23 आणि 24 एप्रिल हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल, तुमचे आर्थिक निर्णय चुकण्याची शक्यता आहे, गुंतवणुकीच्या दृष्टीने तुमचे आडाखे चुकण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना या 2 दिवसांमध्ये किंवा या पूर्ण आठवड्यामध्येच तुम्ही बळी पडू नये। हा आठवडा जास्तीत जास्त तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। आठवड्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजे 25 आणि 26 एप्रिल हे 2 दिवस पुन्हा तुम्हाला उत्तम लाभाचे आणि भाग्यवृद्धीचे आहेत। आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेलं अनुकूल ग्रहमान आणि आठवड्याच्या मध्यामध्ये आलेले 2 दिवस तुमच्या प्रगतीचा वेग मंदावणारे ठरू शकतात, त्यामुळे दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। कार्यक्षेत्रामध्ये सावध राहणं गरजेचं आहे, महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना सावध राहणं गरजेचं आहे। हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींनी दक्षतापूर्वक व्यतीत करावा। व्यावसायिकांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा जाईल, परंतु कम्युनिटी मार्केट, शेअर्समध्ये, भुसार मालाचे व्यापारी, कापड व्यावसायिक, रेडीमेड गारमेंट्समध्ये काम करणारी मंडळी, औषध वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी, त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिकांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे, तुमचे निर्णय योग्य ठरवणार आहे। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा दगदगीचा जाण्याची शक्यता आहे, वरिष्ठांची मर्जी राखण्याचा जाण्याची शक्यता आहे। वरिष्ठांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत कुठल्याही स्वरूपाचा मतभेद या आठवड्यामध्ये वाढवू नये। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करू शकाल, परंतु 23 आणि 24 एप्रिल हे 2 दिवस तुम्ही वर्ज्य करावेत। या 2 दिवसांमध्ये कुठल्याही स्वरूपाचा पाठपुरावा तुम्ही करू नये। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे, तुमच्या मनोइच्छित कामना तुम्हाला पूर्ण करता येतील, महत्त्वाकांक्षा तुम्हाला पूर्ण करता येतील, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। हे प्रयत्न तुम्हाला उत्तम साथ देणारे ठरणार आहेत, त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। शैक्षणिक कर्ज मंजूर होण्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल, भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल, परंतु थोडी धावपळ आणि दगदग होण्याची शक्यता आहे। गृहिणींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल, महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीने तुम्हाला घेता येतील, नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, एखाद्या गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल, त्यात यशही तुम्हाला प्राप्त होईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा आरोग्याच्या तक्रारी वाढवणारा ठरू शकतो, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागावं, परान्न वर्ज करावं आणि प्रवासामध्ये विशेष दक्षता बाळगावी। कुठले आर्थिक प्रलोभनांना तुम्ही या आठवड्यामध्ये बळी पडू नये। महत्त्वाचे निर्णय घेत असताना चर्चा, सल्लामसलत करणं आवश्यक आहे। हा आठवडा तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ करणारा ठरू शकतो। सोमवारी 21 एप्रिल रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि गरजूंना लाल रंगाच्या तळलेल्या अन्नपदार्थांचं दान करावं। गुरुवारी 25 एप्रिल रोजी येणाऱ्या प्रदोषाच्या तिन्ही सांजेच्या वेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महामृत्युंजय मंत्राचा 1 माळ जप करावा आणि गरजूंना पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं।